म्हातारा बाहेर झोपला होता. मुलगी झोपल्यावर मी सुद्धा झोपण्यासाठी माझ्या रूममध्ये गेले. मी माझ्या अंथरुणावर पडून राहिले आणि झोपले. काही वेळातच मला झोप लागली. पण अर्धा एक तास होताच म्हातारा माझ्यापाशी आला आणि त्याने मला हळूच त्याचे ओठ माझ्या गालांवरती ठेवले. त्याच्या होणाऱ्या श्वासांच्या गरमीने मी एकदम जागी झाले. मी जागी होताच त्याने मला आपल्या मिठीत घेतले आणि त्याने माझे एक एक करून कपडे काढून पुढे. माझे नाव स्नेहा आहे. मी एक 36 वर्षाची विधवा आहे. लग्नानंतर 5 वर्षातच माझा नवरा मेला होता. त्यानंतर मला माझ्या एका मुलीसोबत आयुष्य काढावे लागणार हे माझ्या लक्षात आलं आणि म्हणूनच मी माझ्या सासू सासऱ्यांना सोडून माझ्या मुली रियासोबत एका ठिकाणी भाड्याने राहत होते. माझा नवरा खूपच दारू पित असे आणि त्यामुळे आज माझ्यावर ही वेळ आली होती. मी माझ्या मुलीला कधीच या गोष्टीची उणीव भासू दिली नाही. मी स्वतः कष्ट करून माझ्या मुलीचा सांभाळ केला. कधीच माझ्या सासऱ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी जे पडेल ते काम केलं आणि माझ्या मुलीला जे हवं ते देण्याचा प्रयत्न केला. माझी मुलगी चांगली आहे. मी एका घरात मोलकरणी म्हणून काम करते. त्या ठिकाणी एक 45 वर्षाचा माणूस होता, शरद. त्यालाही बायको नव्हती आणि त्याची दोन्ही मुले परदेशात कामाला असतात. ती मुले त्याला परदेशातून त्याच्या बँकेत पैसे टाकतात. तो पैसे काढतो आणि स्वतःवर खर्च करत असतो. तो ज्या ठिकाणी राहतो ते घर त्याचे स्वतःचे आहे हे पाहून त्याने मला कामाला ठेवलं होतं. मी आता त्याच्या घरी गेल्यानंतर सर्वच कामे मला करावी लागायची. त्याच्या घरामध्ये झाडून काढण्यापासून ते जेवण बनवण्यापर्यंत भांडी घासणे हे सर्व काम मलाच करावे लागायचे आणि महिन्याला 4,000 रुपये तो द्यायचा. त्याच्या मुलांना भरपूर पगार होता, त्यामुळे ते पैसे देखील त्याला भरपूर पाठवत होते. मी समोर त्याचे पैसे बघितले होते. कित्येक वेळा तो माझ्यासमोर पैसे मोजायचा. एके दिवशी तो मला म्हणाला, स्नेहा, तुला जर काही पैशांची अडचण आली तर सांग, मी तुला देईन. मी म्हणाले, काही नाही, माझी मुलगी आहे, मला तिच्या शिक्षणासाठी पैसे लागतात, बाकी काही नाही. तर तो म्हणाला, अजून काय असेल तर सांग मला, मी तुला देईन. मी त्याला म्हणाले, मालक, तुम्ही एकटेच राहता, तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही लग्न केलं पाहिजे. तेवढ्यात तो म्हणाला, आता मी 50 वर्षाचा आहे, आता मला कोण मुलगी देईन. तेवढ्यात मी म्हणाले, अहो, मुलगी नाही, पण एखादी अशीच विधवा स्त्री पाहून तिच्यासोबत तुम्ही लग्न करू शकता, म्हणजे तुम्हालाही आधार मिळेल आणि सोबतही असेल, तुम्हाला एकट्याला वेगळं वाटणार नाही. त्यानंतर शरद मला म्हणाला, हो, पण मी तर एकटा कुठे बघणार, बघ तुझ्या ओळखीत असेल तर कोणी. असं म्हणून शरदने चक्क मला सांगितलं. मीही म्हणाले, बरं ठीक आहे, जर कोणी असेल तर मी पाहीन. शरद म्हणाला, ती कशी असली तरी चालेल, पण दिसायला आणि वागायला तुझ्यासारखीच असावी. हे ऐकून मला काहीच कळलं नाही. शरदच्या मनात काय आहे हे मला समजलं नव्हतं. त्यानंतर मी म्हणाले, बरं ठीक आहे. असं बोलून मी घरातील कामे करू लागले. घरातील काम केलं आणि संध्याकाळी माझ्या घरी आले. माझी मुलगी रिया मला म्हणाली, तू बस, मी घरातील सर्व कामे करते. असं म्हणून तीही घरातील सर्व कामे करू लागली. पण माझ्या डोक्यात एकच गोष्ट चालत होती की शरद असा का म्हणाला. मला वाटत होतं की शरदचा माझ्यावर डोळा आहे आणि मला जे वाटलं ते झालं. शरद माझ्यावर लाईन मारायचा, पण ते मला कधी दिसून आलं नाही आणि मला कधी कळालं नाही. मी मात्र जायचे आणि सर्व काम चुपचाप करून यायचे. तिथून निघताना तो माझ्याशी बोलायचा, मला लपून पाहायचा. मी बाथरूममध्ये गेले तरी मला पाहायचा. त्याची पूर्ण नजर माझ्या शरीरावर फिरायची, माझ्या डोळ्यावर, माझ्या चेहऱ्यावर, माझ्या छातीवर, माझ्या पाठीवर. मला खुलून वरून नुसता टक लावून बघायचा. मी दिसायला सुंदर होते आणि रोज कामाला यावे लागत असे, त्यामुळे मीही छान छान साड्या नेसून येत असे. मला असं पाहून शरद खूपच खुश व्हायचा आणि कित्येक वेळा तो मला म्हणायचा, स्नेहा, असं तू कामाला येतेस असं वाटतच नाही. माझी राहणीमान खूप चांगली असल्यामुळे शरदला वाटायचं की आपल्या घरी ही अशीच बाई हवी आणि तेच झालं. 7-8 दिवसांनी शरद मला म्हणाला, स्नेहा, काय झालं, तू बघणार होतीस ना एक बाई माझ्यासाठी. मी म्हणाले, हो, पण मला सापडलीच नाही, उगाच कशी बघू.
मी लवकरच पाहीन. आणि तेवढ्यात शरद म्हणाला, एक काम कर, तुला जर अडचण नसेल तर तूच माझ्यासोबत लग्न का करत नाहीस? मी म्हणाले, अहो हे काय म्हणता तुम्ही, मला एक मुलगी आहे. शरद म्हणाला, मला काहीच हरकत नाही. मीही त्या मुलीला माझ्या मुलीसारखं सांभाळेल आणि तुला काम करायची गरज नाही. तू पाहिलंस ना माझ्याकडे किती पैसा आहे. माझी प्रॉपर्टी खूप आहे आणि ही सर्व प्रॉपर्टी मी माझ्या 2 मुलांच्या आणि तुझ्या मुलीच्या नावे करेन. हे ऐकून मला खूप छान वाटलं. मला हे पुढे पाहणारे कोणी नव्हतं. माझ्या मुलीचे शिक्षण झालं तरी पुढचं शिक्षण पाहायचं मला करावेच लागणार होते आणि त्यासाठी हे पैसे लागणारच होते. रोज मी कामाला यायचे, त्यामागचं कारण हे वेगळंच होतं. म्हणजे पैसा कमवण्यासाठीच मला यावे लागायचं. म्हणून मी या गोष्टीचा विचार करून असं ठरवलं. मी घरी गेले आणि विचार केला. मी माझ्या मुलीला ही गोष्ट सांगितली. माझी मुलगी रिया म्हणाली, आई, तुला जर सुख मिळत असेल तर तुम्ही काही हरकत नाही, मी तयार आहे. माझी मुलगी एवढी समजूतदार कशी झाली हे मला पाहून मला खूपच छान वाटलं. आणि मी दुसऱ्या दिवशी शरदला म्हणाले, ठीक आहे, आपण दोघे लग्न करू. असं म्हटलं आणि लगेच शरदने आणि मी कोर्टात जाऊन दोघांचं लग्न केलं. आता या घरामध्ये मी कामाला जात होते आणि ज्या शरदला मी मालक म्हणत होते तो चक्क आज माझा नवरा झाला होता आणि मी त्याच घराची मालकीण झाले. पण ही गोष्ट त्याच्या मुलांना माहीत नव्हती. बऱ्याच दिवसांनी ही गोष्ट त्यांच्या मुलांना कळेल याचीही मला खात्री होती. पण जे काही आम्ही केलं होतं ते कोर्टात एकमेकांच्या संमतीने केलं होतं, त्यामुळे मला कसलीच भीती नव्हती. आता मी लग्न करून झाल्यानंतर आज आमची सुहागरात होती. मला खूपच वेगळं वाटत होतं. आज मी 36 वर्षाची आणि माझा नवरा 45 वर्षाचा. तो जवळजवळ 9 वर्षांनी मोठा होता. आमच्या दोघांची सुहागरात होणार होती. मी शरदला म्हणाले, चला जेवण करू. मग मी माझ्या नवऱ्यासाठी पनीरची भाजी आणि चपाती केली. माझं हाताचं जेवण तो खुश झाला. जेवण झाल्यानंतर तो म्हणाला, चल खूप वेळ झाला, झोपूया आता. मी म्हणाले, कुठे? तो म्हणाला, तू वरती झोप, मी खाली झोपतो. आणि माझी मुलगी रिया त्याच खोलीत झोपली होती. आता मला हे सर्व करायला मोका मिळत नव्हता. मुलीला पण सांगू शकत नव्हते. आम्हा दोघांनाही ही गोष्ट करून कितीतरी वर्ष झाली होती. मग मी त्याला म्हणाले, अहो मी मुलीसोबत झोपते. तो म्हणाला, ठीक आहे. आणि मी येऊन माझ्या मुलीसोबत झोपले. मला झोप येत नव्हती. मला काय झालं हे समजत नव्हतं. थोड्या वेळाने मुलगी झोपली. मी उठून पाणी प्यायला बाहेर आले. पाहिलं तर शरदही बाहेरच झोपला होता. मी हळूच त्याच्यापाशी गेले आणि त्याला म्हणाले, काय झालं? त्याने तसा माझा हात धरला आणि त्याच्या खोलीत घेऊन गेला आणि चुंबन घेऊ लागला. मी म्हणाले, अहो हे काय करता? तो म्हणाला, बरेच दिवस झाले माझ्या मनात एक गोष्ट होती आणि ती इच्छा आज पूर्ण तू केलीस. असं म्हणून तो पुन्हा जोरात उचलू लागला. मी त्याला म्हणाले, आता जरा थांबा तरी. पण तो थांबायला तयारच नव्हता. तो मला म्हणाला, जवळ येऊ लागला. गळ्याखालच्या भागाला हात फिरू लागला. मला असं कसं तरी होऊ लागलं. शरीरात वेगळंच होतंय असं वाटू लागलं. मी शरदला म्हणाले, हो थोडं थांबा, मी खाली बसते. त्यानंतर शरदने माझे बाजूला गेले. मी हळूहळू उठत होते तेवढ्यात त्याने मला दोन्ही हातात उचलून बेडवर नेले. बेडवर वाकून माझी पूर्ण बाजूला केली आणि 45 वर्षाचा शरद मला मारू लागला. मी विचार केला, शरद अजूनही त्याच्या एवढी ताकद कुठून आली? मला वाटलं 1 मिनिटाचा खेळ असेल, पण शरदने मला खूप वेळ थांबवलं. खरं तर माझ्या पहिल्या नवऱ्यातही एवढी क्षमता नव्हती. मग मी त्याला म्हणाले, अहो तुम्ही शरद वाटत नाही, अगदी एखादा तरुण मुलासारखे वाटता. एवढी ताकद तुमच्यात कुठून आली? तेवढ्यात शरद म्हणाला, समोर बघ. मी समोर पाहिलं तर एक ग्लास दुधाचा होता आणि शेजारी 2 गोळ्यांची पाकिट होती. मी म्हणाले, हे काय आहे? हे कशा गोळ्या आहेत? तो म्हणाला, थोड्या वेळाने तुला कळेल. जवळजवळ अर्धा ते 1 तास शरद माझ्यासोबत होता. त्याला हवं तसं त्याने माझ्याकडून घेतलं. मला नंतर समजले की त्या गोळ्या खाल्ल्याने शरद आणि म्हणूनच तो माझ्यासोबत एवढा वेळ घेऊ शकला. आता शरद खूप थकला होता. त्याला खूप घाम आला होता. थोड्या वेळाने तो एकदम शांत झाला. माझी पूर्ण साडी ओली चिंब झाली होती. मी उठले, साडी काढली आणि धुण्यासाठी टाकून दिली. नंतर मी दुसरी साडी नेसणार तेवढ्यात शरद म्हणाला, एक काम कर, त्या कपाटात गाऊन आहे, तू गाऊन घाल. त्या कपाटात मी पाहिलं त्याच्या बायकोचे सर्व कपडे होते. मी त्याला एक गाऊन घेतला
आणि घातला. आता मी त्याला त्याच्या बायकोसारखी दिसत होते. त्याला म्हटले, झालं का समाधान तुमचं? आता तुम्ही झोपा. मी पण झोपते. शरदने पूर्ण अंग मोडून टाकलं होतं. म्हणून मी जाऊन माझ्या मुलीच्या खोलीत झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले आणि घरातील कामे करून चहा केला. चहा घेऊन खोलीत गेले. पाहते तर शरद झोपेतून उठलाच नव्हता. मी जवळ गेले. त्यांना म्हणाले, आता उठा, खूप वेळ झाली आहे. शरद एकही शब्द बोलत नव्हता. मी त्याला हलवण्याचा प्रयत्न केला, उठा तरी, पण तो हलतच नव्हता. मी त्याच्या नाकाला हात लावून पाहिले. त्याचा श्वास बंद झाला होता. शरद मेला होता. मी लगेच त्याच्या मुलांना फोन केला आणि ही गोष्ट सांगितली. त्यामुळे ते लगेच घरी आले. लवकरच त्यांची अंत्यक्रिया झाली. त्या मुलांनी मला विचारलं, तुम्ही कोण? मी त्यांना सांगितलं, मी त्यांची बायको. आम्ही दोघांनी कोर्टात लग्न केलं होतं. तशी ती मुले म्हणाली, बरं ठीक आहे, आम्ही आता जातो, आम्हाला खूप कामे आहेत. असं म्हणून ती मुले तिथून निघून गेली. उरलेली प्रॉपर्टी त्या दोघांच्या नावे होती. माझ्या नावे काहीच नव्हतं. शरदने त्याच्या मुलांच्या नावे केलं होतं, पण मरताना त्याने एक कागद करून ठेवला होता. घरातील सगळं शोध घेताना मला तो कागद बेड खाली सापडला. त्यात त्याने लिहिलं होतं, स्नेहा, तू माझ्या बायकोसारखं मला सुख दिलं. या सुखासाठी मी तळपळत होतो. माझी मुले परदेशात राहतात. ते मला फक्त पैसे पाठवतात, पण या पैशात ती माझी चौकशी करत नाही. त्यामुळे कोणीतरी आपला माणूस म्हणून तू माझी सर्व सेवा केलीस. त्यामुळे मी माझ्या संपत्तीतील अर्धा हिस्सा तुला आणि तुझ्या मुलीच्या नावे करत आहे. ही गोष्ट वाचल्यानंतर तो कागद घेऊन मी वकिलांकडे गेले. वकिलांनी त्या कागदावर लिहिल्याप्रमाणे अर्ध्या संपत्तीचे पैसे माझ्या आणि माझ्या मुलीच्या नावे केले. आता माझ्या नावावर खूप पैसे आहेत आणि माझ्या मुलीच्याही नावावर पैसे आहेत. त्यामुळे आम्हाला काम करायची गरज नाही. आम्ही दोघेही स्वतःचं घर घेतलं आणि स्वतःच्या घरी राहतो. आता आमच्याजवळ खूपच पैसे आल्यामुळे घरातील कामासाठी मी सुद्धा एक नोकर पाहायचे ठरवले. मी काही महिन्यानंतर एका नोकराला कामाला ठेवले. तो गावाकडून आला होता. त्याचे नाव होते आदित्य. आदित्य खूप साधा भोळा एक तरुण होता आणि तो कामासाठी शहरात आला होता. मी त्याला माझ्याकडे कामाला ठेवून घेतले होते. तो दिसायला खूपच देखणा होता आणि तो माझ्या घरी काम करायला आला होता. एक दिवस पावसात तो पूर्ण भिजलेला आला. त्याचे ओले कपडे अंगाशी चिटकलेले होते. त्याच्या डोळ्यात खरंच थंडी वाजल्यासारखं दिसत होतं. मी लगेच स्वयंपाकघरात जाऊन एक बेडशीट दूध घेऊन गरम केलं. त्यात थोडी विलायची टाकून त्याच्याकडे घेऊन आले. हे घे, थोडं दूध गरम आहे, मी त्याला म्हणाले. आदित्यने हात पुसले आणि वाटी हातात घेतली. थँक्यू मॅडम, तो हळूच म्हणाला. मी हळूच खाली बसले. बाहेर पावसाचा आवाज येत होता. मेणबत्त्यांच्या प्रकाशात आदित्यचा चेहरा वेगळा दिसत होता. त्याचे डोळे चमकत होते. तो असा पावसात भिजून येतोय. आजारी पडशील, मी काळजीने म्हणाले. मॅडम, मला काहीच अडचण नाही, मी असाच वाढलोय, तो हसत म्हणाला. त्याचं हसणं खूप निरागस होतं. तो दूध पित होता आणि माझ्याकडे बघत होता. बराच वेळ होता. फक्त पावसाचा आवाज आणि मेणबत्त्यांची चुरचूर ऐकू येत होती. दूध संपल्यानंतर आदित्य मला म्हणाला, मॅडम, मी आता जातो, उद्या सकाळी लवकर येईन. इतक्या पावसात तुझं घर दूर आहे ना? मी विचारलं. होय, पण मी येतो, मला सवय आहे, तो म्हणाला. माझ्या मनात काहीतरी झालं. थांब, तू आज इथेच राहा, उद्या सकाळी जा, मी म्हणाले. आदित्य माझ्याकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. मॅडम, हे बरोबर नाही. लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतात यापेक्षा तुझी तब्येत महत्त्वाची आहे आणि आपण इथे काही चुकीचं नाही करत आहोत. तू फक्त एका रात्रीसाठी ते एवढंच, मी ठामपणे सांगितलं. आदित्य थोडा वेळ शांत राहिला. मग हळूच म्हणाला, ठीक आहे मॅडम. मी त्याला दुसऱ्या खोलीत नेलं. तिथे एक सोफा होता आणि छान छोटा बेड होता. तू इथे झोप, मी ब्लँकेट आणते, मी म्हटले. ब्लँकेट आणून दिल्यावर मी माझ्या खोलीत गेले. पण मला झोप येत नव्हती. माझ्या मनात विचार येत होते. 25 वर्षाचा तरुण मुलगा, 36 वर्षाची मी, समाज काय म्हणेल? मग मी लगेच म्हटलं, समाजाने कधी आधार दिलाय का? जेव्हा माझा नवरा मेला तेव्हा समाज मदत करायला आला होता का? नाही. त्या रात्री उशिरा झोपेचा डोळ्यांना विसर पडला होता. डोळे मिटले तरी मनातील विचारांची रेलचेल थांबेना. अखेर अंथरुणातून उठून मी हॉलमधून किचनकडे वळाले. पायघोळ्यांचा आवाज कमीत कमी ठेवत, हातात पाण्याचा ग्लास घेऊन
मी खिडकीजवळ उभी राहिले. बाहेर चंद्रकोर ढगांच्या पडद्याआड लपाछपी खेळत होती. पाणी प्यायल्यावरही तीच अवस्था. काहीतरी गहाळ होतंय, काहीतरी सांगावंसं वाटतंय, पण शब्द सापडत नव्हते. हॉलमध्ये पसरलेल्या अंधारात मी स्वतःला गमावलं. सोफ्यावर बसल्यावर भिंतीवरील घड्याळांचा टिकटिक आवाज तरुण हृदयाच्या ठोक्यांसारखा वाटू लागला. मनात कोणतीतरी विचारांची लाट उसळत होती. ती भावना स्पष्ट नव्हती, पण तिचं वजन जड होतं. अचानक माझं लक्ष त्या कोपऱ्यातील दाराकडे गेलं. आदित्यची खोली. तो मुलगा जो नोकर असूनही त्याचं साधंपण, त्याच्या डोळ्यातील कोवळपण आणि गप्प अस्तित्वानं मला काहीतरी वेळा भावनिक गोंधळात टाकलं होतं. तो झोपला असेल, मी मनोमन विचार केला, पण पाय मात्र त्याच्या खोलीकडे वळाले. हळूहळू जणू प्रत्येक पावलांमागे मी माझ्या निर्णयाला शंका घेत होते. दार समोर आलं तर ते अर्धवट उघडच होतं. आतून पडणाऱ्या स्पष्ट प्रकाशाने त्या जागेला स्वप्नवत केलं होतं. मी पुढे सरकले आणि त्याच्या खोलीत पावले ठेवलं. आदित्य खिडकी शेजारी एका बाजेवर बसला होता. त्याची दाढी नसलेली तरुण मुखमुद्रा अर्धवट प्रकाशात कोरलेली दिसत होती. त्याने माझ्याकडे डोळे वटारून पाहिलं. त्या नजरेत आश्चर्य, आदर, पण कुठेतरी एक उत्साहता होती. मॅडम, तुम्ही? त्याचा आवाज गहिरा, थोडा वेगळाच झाला होता. बसा, मला झोप येत नाही, तुझ्याशी बोलावंसं वाटतं, मी म्हणाले, माझ्याच आवाजातला थरारक लपवत. मी त्याच्या जवळ बसले. तेवढ्या अंधारातही मला त्याच्या शरीराची ऊब जाणू लागली. त्याच्या खांद्याला माझ्या हातांचा कोपरा स्पर्श झाला आणि त्या क्षणी वीज चमकल्यासारखं काहीतरी माझ्या अंगात खिळून गेलं. माझ्या मनात शेकडो प्रश्न उमटले. वयाचं अंतर, नोकर मालकिनीचं नातं, समाजाचं बंधन, पण माझा आत्मा मात्र मोकळा होता. ती भावना जी मी ओळखू शकत नव्हती, ती साकार होऊ लागली. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिथे काहीतरी जळत होतं, एका उत्कंठेचा ठिणगी. मी स्वतःला थांबवण्याच्या अवस्थेत नव्हते. माझा हात पसरला आणि त्यानं त्याच्या हाताला स्पर्श केला. तो थरथरला, पण मागे सरकला नाही. मी त्याला जवळ ओढलं. माझी बोटं त्याच्या बोटात गुंफली. तू माझ्याकडे असं का बघतो? मी कुजबुजलं. आवाजात एक करुणा होती. मॅडम, हे तो म्हणू लागला, पण मी त्याच्या ओठांवर बोटं ठेवलं. त्या स्पर्शाने सगळे शब्द गिळले. आता काही बोलू नको. मला तू आवडतोस ही भावना मला सांगता येत नाही, पण ती खरी आहे. मी त्याच्या जवळ अजून सरकले. माझा श्वास त्याच्या गालावर पडू लागला. मी माझा चेहरा त्याच्या चेहऱ्यापाशी अगदी जवळ नेला. त्याच्या श्वासांची ऊब माझ्या त्वचेवर पसरली. ती कोमल, गरम आणि अत्यंत स्पष्ट. माझ्या हृदयाचा ठोका इतका जोरात वाजत होता की तो त्याला ऐकू येत असेल. मी माझे ओठ त्याच्या ओठांपाशी टेकवले. एक कोमल गुंतागुंतीचं चुंबन. त्याचे ओठ मऊ, गरम आणि गुलाबी स्पर्शाने मी हरवून गेले. तो एक क्षण होता. वेळ थांबला होता. मी त्याच्या ओठांची मिठी घेतली, जसे कोरड्या भूमीवर पहिला पाऊस पडतो. माझी बोटं त्याच्या केसांतून फिरू लागली, तर त्याचा हात माझ्या कमरेला धरून मला अधिक आवळून घेत होता. त्या चुंबनात एक रसायन होतं, तारुण्य आणि अनुभव, विश्वास आणि धाडस. अचानक तो माझ्यापासून थोडा दूर सरकला. त्याचे डोळे भाऊ, श्वास वेगात. मॅडम, हे बरोबर नाही. तुम्ही माझ्या मालकीण आहात. मी नोकर, मी तुमचा आदर करतो. पण त्याचा आवाज मोडला. पण मी त्याच्या गालावर हात ठेवून म्हणाले, आता मी तुझी मालकीण नाही. मी एक स्त्री आहे आणि तू एक पुरुष आहे. हे नातं फक्त आपल्या भावनांनी बांधलंय. वयाचे आकडे, समाजाचे तोल, सगळं मागे राहिलंय. मी त्याच्या जवळ येत त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. त्याच्या हृदयाचा ठोका ऐकू येत होता. तेच वेडे ठोके जे माझ्या छातीतही होते. तो मला गच्च मिठी मारून म्हणाला, पण मी लहान आहे. मी त्याचे ओठ पुन्हा चुंबनाने बंद केले. यावेळी चुंबन अधिक खोल, अधिक वेड्यासारखं. मी त्याला माझ्यापाशी जोडून घेतलं, जणू दोन नद्या एकत्र येत आहेत. त्याचे ओठ माझ्या मानेकडे सरकले. तिथे हलके दातखुंपी केली. तो धक्का माझ्या पाठीच्या कण्यातून गेला. मी किंचित मोठ्याने श्वास घेतला. थांबू नको, मी कुजबुजलं. आता मात्र त्यानंही आपला बांध सोडला. त्यानं मला आपल्या जवळ घेतलं. माझ्या केसांना स्पर्श करत म्हणाला,
तुम्ही माझ्यात जागृत केलंय. ती भावना आता आटोक्यात नाही. त्याने माझे हात त्याच्या गळ्यात घातले आणि मला पुन्हा चुंबनाच्या नशेत बुडवलं. तो माझा श्वास घेत होता, माझ्या ओठांवर रसायन करत होता. मी माझं बोटं त्याच्या कमरेवरून फिरवत होते. त्याचा स्पर्श माझ्या त्वचेवर भिनत होता. काही वेळ असा गेला. आम्ही एकमेकांत गमावलेले, स्पर्शाची भाषा बोलणारे. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांत बसले. त्याचा श्वास आता स्थिर झाला होता. मला क्षणभर वाटलं, हा धोका, ही चूक, पण ती भावना इतकी सुंदर होती की तिच्या समोर कोणतंही बंधन क्षीण वाटत होतं. मात्र अचानक मी माझ्या विवेकाला जाग आली. मी त्याच्यापासून दूर सरकले. उभी राहिले हे योग्य नव्हते. मी म्हणाले, डोळ्यात दुःख, तुझं तारुण्य, तुझं भविष्य, मी ते बिघडवू शकत नाही. पण त्याचे डोळे चमकले. त्याने माझा हात घट्ट धरला. मॅडम, तुम्ही म्हणताय आपण फक्त स्त्री पुरुष आहोत. आता मागे का धावताय? मी तुम्हाला ही भावना दिली, ती परत घेऊ शकत नाही. मी तरुण आहे, पण माझ्या भावना वयाच्या आकड्यांपेक्षा मोठ्या आहेत. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिथे कोणतीही लाज नव्हती, फक्त कृतज्ञता आणि प्रेमाची एक ज्योत होती. मी थांबले. त्याने मला पुन्हा त्याच्याकडे ओढलं आणि त्या रात्री आम्ही भावनांचा सर्वाधिक गहरा अनुभव घेतला. माझ्या नजरेत सुद्धा शरम वाटत होती. मला आता जे झालं त्याचे दुःख वाटत होते. पण मी तसेच रूमच्या बाहेर आले आणि माझ्या रूममध्ये गेले. तो सुद्धा झोपून राहिला. मी विचार करत होते की मी जे केलं ते चुकी आहे की बरोबर. कारण मी तो लहान मुलगा आहे आणि मी वयाने मोठी आहे. पण आता याच विचारात माझा डोळा लागला आणि मी झोपी गेले. दुसऱ्या दिवशी मी उठले तर आदित्यने आधीच चहा बनवून ठेवला होता. स्वयंपाकघर स्वच्छ केलं होतं. मी बाहेर आले. तो मला म्हणाला, मॅडम, मी तुमच्यासाठी चहा केलाय, बसा, मी आणतो. मी बसले. त्याने चहा दिला. तो माझ्याकडे पाहत होता. मी म्हणाले, काय बघतो? तो हळूच म्हणाला, मॅडम, तुम्ही किती सुंदर दिसता. रोज काम करताना तुमच्याकडे बघतो, पण आज वेगळंच वाटतंय. मला काही सुचेना. मी चहा पित राहिलो, पण मनात काहीतरी हरवल्यासारखं वाटलं. काही दिवस असेच गेले. आदित्य आणि माझ्या एक वेगळंच नातं निर्माण होऊ लागलं. तो फक्त नोकर राहिला नव्हता, तर माझा मित्र होता. मी त्याच्याशी माझ्या भावना शेअर करू लागले. माझ्या एकटेपणाबद्दल बोलू लागले. तो माझ्या ऐकत असे, मला समजून घेत असे. एके दिवशी रिया मला म्हणाली, आई, आदित्य खूप चांगला आहे, त्यामुळे तू आनंदी दिसतेस. मी हसले. हो, तो होताच चांगला. आई, मला एक सांग. रिया जवळ येऊन बसली. तुला आदित्य आवडतो का? मी चुकून तिच्याकडे पाहिलं. असं का विचारतेस? आई, मी लहान नाही, मला सगळं कळतं. तू एकटी आहेस, तो तुझी काळजी घेतो आणि तो तुला आवडतो हे माझ्या लक्षात येतं. रिया हळूच म्हणाली. मी तिला म्हणाले, पण तो माझ्यापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. त्यात काय बिघडलं? वयापेक्षा महत्त्वाचं तुपलं आयुष्य आहे. तुला त्याच्यासोबत आनंद मिळत असेल तर मला काहीच हरकत नाही, रिया ठामपणे म्हणाली. तिचं हे बोलणं ऐकून मला खूप बरं वाटलं. माझी मुलगी एवढी मोठी झाली आहे हे पाहून मला अभिमान वाटला. संध्याकाळी आदित्य काम संपवून जात होता. मी त्याला थांबवलं. आदित्य, थोडा वेळ थांबशील? बोलायचं आहे. तो थांबला आणि आम्ही दोघेही बाल्कनीत बसलो. सूर्य माळवतीला गेला. आकाशात केसरी रंग पसरला होता. आदित्य, मला तुला काहीतरी विचारायचं आहे. मी सुरुवात केली. विचारा मॅडम. तू माझ्याकडे ज्या नजरेने बघतोस ते माझ्या लक्षात येतं. तुला माझ्याबद्दल काही वाटतं? मी थेट विचारलं. आदित्य थोडा वेळ शांत राहिला. मग त्याने माझ्याकडे पाहिलं. त्या डोळ्यात प्रामाणिकपणा होता. मॅडम, मी तुमच्यावर प्रेम करतो. हे चूक आहे हे मला माहीत आहे. तुम्ही माझ्या मालकीण आहात. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. पण मनाला काही करता येत नाही. मी रोज तुमच्यासाठी काम करतो, तुमच्यासाठी जगतो. त्याचे हे शब्द ऐकून माझं हृदय जोरात धडधडू लागलं. आणि मी 36 वर्षाची, मला एक मुलगी आहे. तू 25 वर्षाचा आहेस. तुझं आयुष्य पुढे आहे. मॅडम, तुम्ही वयाने मोठे असाल पण मनाने तुम्ही लहान आहात. तुमच्यात एक निरागसता आहे. मला तुमची साथ हवी, तुमचं प्रेम हवं. मी तुमची काळजी घेईन, रियाचीही काळजी घेईन. मला फक्त तुम्ही हवे आहात, तो म्हणाला. आणि त्याच्या आवाजात इतकी तळमळ होती की माझं हृदय जणू थरथरू लागलं. त्याचे हात किंचित थरथरत होते. त्याने माझ्याकडे असे पाहिले की जणू मी त्याच्या आयुष्याचा एकमेव अर्थ आहे. त्या नजरेत कोणतीही लालसा नव्हती, फक्त शुद्ध निर्मळ
बिनशर्त प्रेमाची भावना होती. तो माझ्याजवळ आला, 1 पाऊल 2 पावले आणि मग थांबला, अंतर राखून. पण त्याची ऊर्जा माझ्या अस्तित्वाला स्पर्श करत होती. माझ्या डोळ्यात पाणी आलं. खूप वर्षांनी कोणीतरी असं म्हटलं होतं, खूप दिवसांनी अपेक्षा, खूप रात्रीची एकटेपणा, खूप स्वप्नांची पूर्ण होणारी तहान, सगळं काही त्या क्षणी डोळ्यातून बाहेर पडत होतं. आणि खरोखर मला कोणीतरी हवं होतं. कोणीतरी हात धरावा, कोणीतरी खांद्यावर डोकं ठेवावं, कोणीतरी म्हणावं, तू एकटी नाहीस. मी खिडकीकडे पाहिलं. बाहेर ढगांची एक हलकीशी सरकती रांग होती. आदित्य, तुला माहीत आहे का, मी शरदचे लग्न केलं होतं पैशासाठी. मी किती स्वार्थी आहे ना. मी रडत म्हणाले. माझा आवाज तुटत होता. माझ्या मुलीला चांगलं शिक्षण मिळावं, तिला कोणतीही कमतरता भासू नये म्हणून मी विकले. स्वतःला प्रेम नव्हतं, तिथे फक्त एक करार होता. आणि आता मला कळतंय की मी किती वर्ष एका भोंग्यात जगले. माझे हात चेहऱ्यावरून घसरले. अश्रूंनी माझा मेकअप विस्कटला होता, पण त्याला काही फरक पडला नाही. त्याने हळूच, अत्यंत हळुवारपणे माझा हात हातात घेतला. त्याची बोटं माझ्या बोटांत गुंफली गेली. त्या स्पर्शात उबदारपणा होता, ओलावा होता. जणू तो मला सांगत होता, तू जशी आहेस तशी तू सुंदर आहेस. मॅडम, तुम्ही स्वार्थी नाही. तुम्ही तुमच्या मुलीसाठी, तिच्या भविष्यासाठी केलं. ते यात चूक आहे काय? तिची तुम्ही एक आई आहात. तुमचं कर्तव्य तुम्ही केलं. पण आता तुम्हाला स्वतःसाठी जगायची परवानगी आहे. त्याचा आवाज गंभीर पण प्रेमळ होता. तुम्ही जितकं दुसऱ्यांना दिलं तितकं स्वतःला द्यायला विसरलात. आता वेळ आली, तुम्ही स्वतःची राणी व्हा. त्याने माझा हात आपल्या ओठांजवळ नेला. थोडक्यात संकोचाने, जणू विचार करतोय, ही माझी मर्यादा आहे का? पण त्याने फक्त माझ्या बोटांवर हलकासा श्वास सोडला. त्या उबदार हवेने माझं अंग थरथरलं. त्याचे डोळे माझ्या डोळ्यात रुतले होते. त्या क्षणी वेळ थांबला होता. ऑफिसचं घड्याळ, बाहेरची वाहतूक, फोनच्या घंटा, सगळं काही नामशेष झालं होतं. फक्त तो होता, मी होते आणि आपली एक विलक्षण दोलनमय शांतता होती. त्याचे बोल माझ्या मनाला भेटले. मी त्याच्याकडे पाहिलं. त्या क्षणी मला जाणवलं, खरोखर त्याची मला गरज आहे. फक्त नोकर म्हणून नाही, तर एक साथीदार म्हणून. एक असा माणूस जो माझ्या वयाकडे न पाहता माझ्या आत्म्याकडे पाहतो, माझ्या सुरकुत्याकडे न पाहता माझ्या हसण्याकडे पाहतो, माझ्या भूतकाळाकडे न पाहता माझ्या वर्तमानकाळाकडे पाहतो. मी खोल श्वास घेतला. त्याचा हात अजूनही माझ्या हातात होता. आदित्य, मला वेळ देशील का? हळूहळू पुढे जाऊया, मी म्हणाले. माझा आवाज शांत पण ठाम होता. मला भीती वाटते की पुन्हा एकदा विश्वास ठेवून मोडून जाईल. पण तुझ्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे. मला वेळ दे मला तुझ्याशी जुळून घ्यायला. त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची लखलख पसरली. त्याचे डोळे चमकले. त्या चमकात अश्रूंचे कण होते, पण ते आनंदाचे होते. मॅडम, मी तुमच्यासाठी कायम आहे. जितका वेळ लागेल तितका थांबेन. वर्ष लागलं तरी, दशक लागलं तरी दशक, पण मी थांबेन. कारण तुम्ही माझी प्रतीक्षा करण्यासारखी आहात. तुम्ही प्रत्येक क्षणाची, प्रत्येक श्वासाची किंमत आहात. त्याने माझा हात हळूच सोडला. माझ्यापासून 1 पाऊल मागे सरला. ते अंतर राखून, ती मर्यादा पाळून, पण त्याच्या नजरेत तेवढाच ओलावा होता. मी तुमच्यासाठी देईन, रोज येईन, फक्त तुमचं हसू पाहायला, फक्त तुमचा आवाज ऐकायला. आणि एक दिवस जेव्हा तुम्ही तयार व्हाल, तेव्हा मी तुम्हाला सांगेन की तुम्ही किती सुंदर आहात, आतून बाहेरून, प्रत्येक अंगाने. मी हसले. खरंच अनेक वर्षांनी खऱ्या अर्थाने हसले. त्या हसण्यात जुने घाव विरघळत होते. नवीन आशा उमलत होती. ठीक आहे आदित्य, उद्यापासून आपण एक नवीन सुरुवात करूया. फक्त मैत्रीने, फक्त हळूहळू. त्याने डोके हलवले आणि मागे वळून दाराकडे जाताना एकदा मागे वळून पाहिलं. त्या नजरेत एवढं प्रेम होतं, एवढी आस्था होती की माझं हृदय पुन्हा धडधडलं. दार बंद झालं आणि मी एकटीच राहिले. पण पहिल्यांदा मला एकटेपणा वाटला नाही, कारण मला माहीत होतं कोणीतरी माझी वाट पाहतंय, कोणीतरी माझ्यासाठी थांबलंय. आणि तो थांबलाय. तोपर्यंत मी स्वतःशी प्रेम करायला शिकेन. खिडकीतून सूर्यकिरणांचा एक झोत माझ्या चेहऱ्यावर पडला. मी डोळे मिटले. पहिल्यांदा मला स्वतःची किंमत वाटली. त्या दिवसापासून आमचं नातं बदललं. आदित्य फक्त नोकर आला नाही, तर माझा जिवलग मित्र झाला. आम्ही एकमेकांशी खूप बोलू लागलो. मी त्याला माझी भूतकाळातली सगळी दुःख सांगितली. त्यानेही आपलं आयुष्य सांगितलं. त्याचे आईवडील गरीब होते. त्याला लहानपणापासून कष्ट करावे लागले. काही महिने असेच गेले.
एके दिवशी आदित्य मला म्हणाला, स्नेहा, मला तुझ्याशी गंभीर बोलायचं आहे. आम्ही बाल्कनीत बसलो. तो मला म्हणाला, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तुझ्यावर खरं प्रेम करतो. रियाला मी माझी स्वतःची मुलगी समजेन. तू हो म्हणशील का? मी त्याच्याकडे पाहिलं. त्या डोळ्यात प्रेम होतं, प्रामाणिकपणा होता. मला जाणवलं की मी त्याच्यावर प्रेम करू लागले आहे. खरंच मनापासून प्रेम. हो आदित्य, मी तुझ्याशी लग्न करेन, मी हसत म्हणाले. आदित्यने मला मिठी मारली. तो म्हणाला, मी तुला कधीच दुःख देणार नाही. तुझ्यासाठी, रियासाठी मी सगळं करेन. आम्ही लग्न केलं, साध्या पद्धतीने, फारशी दिखाऊ न करता. रिया आमच्या सोबत होती. ती खूप आनंदी होती. आज आम्ही तिघं सुखात आहोत. आदित्यने आपलं वचन पाळलं. त्याने माझी आणि रियाची खूप काळजी घेतली. रियाला त्याने कधीच सावत्र मुलगी वाटू दिलं नाही. तिच्या शिक्षणापासून ते तिच्या छंदापर्यंत सगळं त्याने मदत केली. आदित्य माझा नवरा आहे, पण तो सर्वात चांगला मित्रही आहे. त्यामुळे मला पुन्हा एकदा जगायला मिळालं. त्यामुळे प्रेमाची व्याख्या मिळाली. आयुष्य कधी कधी विचित्र वळण घेतं. एकेकाळी मी एकटी होते, हताश होते, पण आज माझ्याकडे प्रेम करणारा नवरा आहे, एक समजूतदार मुलगी आहे. आणि हे सगळं शक्य झालंय आदित्यमुळे. जो मुलगा फक्त नोकर म्हणून आला होता, तो आता माझ्या आयुष्याचा आधार बनला आहे. आणि मी त्याच्यावर अगदी मनापासून प्रेम करते. आमच्या लग्नाला 3 वर्ष उलटून गेली. ही 3 वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात सुखाची होती. आदित्यने मला कधीच कमीपणा येऊ दिला नाही. त्याने माझा हात कधीच सोडला नाही. रिया आता BAच्या 2ऱ्या वर्षात होती. ती आज लग्नाला योग्य झाली होती, पण तिला लग्नाची घाई नव्हती. आणि ती म्हणाली, आई, मला माझं शिक्षण पूर्ण करायचं, मग नोकरी करायची, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. आदित्य तिचा खूप आधार होता. तो तिला म्हणायचा, रिया, तू जे ठरवलं ते योग्य आहे. आम्ही तुझ्या सोबत आहोत. एके दिवशी संध्याकाळी आदित्य मला म्हणाला, स्नेहा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव दिसत होते. मी त्याला म्हणाले, काय झालं, बोल. तो म्हणाला, मला एक छोटासा व्यवसाय सुरू करायचा आहे. आपल्याकडे थोडे पैसे शिल्लक आहेत का? मला ते वापरायचे आहेत. मी त्याच्याकडे पाहिलं. कोणता व्यवसाय? भाजीपाल्याचे दुकान. मला या क्षेत्राचा अनुभव आहे. रोज बाजारात जातो, तिथली मंडळी ओळखीची आहेत. चांगला व्यवसाय होईल असं वाटतंय. तो म्हणाला. मी त्याच्या डोळ्यात स्वप्न पाहिलं. तो नेहमी माझ्यासाठी, रियासाठी जगत होता, पण आता स्वतःसाठी काहीतरी करायचं होतं. मी त्याच्या हातात हात घेतला आणि म्हणाले, आदित्य, मी तुझ्या सोबत आहे. तू जे ठरवशील ते कर. त्याने एक लहानसं दुकान भाड्याने घेतलं. सकाळी तो उठून बाजारात जायचा, भाजीपाला आणायचा, दुकानात बसायचा. मी सगळं आटपून दुपारी दुकानात जायचे, त्याला मदत करायचे. रिया ही कॉलेज संपल्यावर येऊन मदत करू लागली. हळूहळू व्यवसाय वाढू लागला. आदित्यच्या प्रामाणिकपणामुळे, आमच्या मेहनतीमुळे ग्राहक खुश होते. दुकानाला चांगला नाव मिळालं. आम्ही हप्त्याने दुकान विकत घेतलं. आता आम्हाला भाडं द्यावं नव्हतं. पण सुख कधी एकसारखं राहत नाही. एक दिवस आदित्य अचानक दुकानात कोसळला. मी आणि रिया धावत गेली. त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी तपासणी केली. गंभीर भाव आणला. काय झालं? मी चिंतेतून विचारलं. डॉक्टर म्हणाले, तुमच्या पतीला हृदयविकाराचा झटका आलाय. त्याचं हृदय थोडं कमकुवत आहे. त्याने जास्त मेहनत करू नये, तणाव घेऊ नये. माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली. आदित्य एवढा तरुण, एवढा मेहनती, त्याला असं कसं होऊ शकतं? आदित्य हॉस्पिटलमध्ये होता. मी त्याच्यासोबत होते. तो मला म्हणाला, स्नेहा, काळजी करू नको, मी ठीक आहे. आदित्य, तू माझ्यासाठी एवढं कष्ट का करतोस? आपल्याकडे पैसे पुरेसे आहेत. दुकान नाही चालणार तरी चालेल. तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, मी रडत म्हणाले. तो हसला. ते हसू पाहून मला बरं वाटलं. स्नेहा, मला तुझ्यासाठी काही करायला आवडतं. तू मला खूप काही दिलंयस. मी तुला कधीच कमी पडू देणार नाही. ते दिवस जणू अत्यंत काळजीने विणलेले होते. आदित्यच्या आजाराने संपूर्ण घर हळूहळू रिकामे वाटू लागलं होते. डॉक्टरांचा सल्ला होता, शारीरिक आणि मानसिक दोन्ही आराम गरजेचा. त्याने कामाचा भार कमी करायचे सांगितल्यावर मी ठरवले की मीच आता दुकानाची धुरा सांभाळीन. आदित्यला रियासोबत विश्रांती मिळावी आणि मी घराच्या कामांसह दुकानापर्यंत सर्व व्यवस्थापन हाती घेईन. मी सकाळी पहाटे उठायचे. प्रथम घरातील सर्व कामे आटपून रिया आणि आदित्य यांच्यासाठी नाश्ता, जेवणाची तयारी करायची. रिया दररोज सकाळी कॉलेजला जात असे आणि दुपारी परतल्यावर ती आदित्यची पूर्ण काळजी घ्यायची. तिने त्याच्या औषधांचा वेळ, जेवणाचा वेळ, झोपाचा वेळ सगळे व्यवस्थित पाळले. तिच्या हातून तो औषध घेत असे. ती त्याची नाडी तपासायची, त्याच्या भुकेची चौकशी करायची. हळूहळू आदित्यचा चेहरा फुलावा, त्याचे हसू परत आले. तो पुन्हा हातात पेन्सिल घेऊन स्केचही काढू लागला.
रिया त्याच्यासमोर बसून त्याच्या स्केचला रंग भरत असे. त्या दोघांमध्ये वात्सल्याचा बंध दिसत होता, पण त्या बंधातून अधिक गहन असे काही तयार होत होते हे मला तेव्हा समजले नाही. एक दिवस अतिशय घामघूम दुपार होती. दुकानात मला अचानक थकल्यासारखे आणि भोवळ येऊ लागली. मी कामावरील तरुणाला सांगितले, तू दुकान बंद करून जा, मीही घरी जाते. मी घराच्या दिशेने निघाले. चालता चालता वाटेत कदाचित रिया आणि आदित्य दोघेही झोपले असतील. त्या दिवशी रिया कॉलेजमधून आधीच घरी आली होती. तिने आदित्यसाठी गरम चहा बनवला होता. मी घराच्या दारात उभे राहिले. दरवाजा वाजल्यावर आतून हलकासा खळबळ आणि हसण्याचा आवाज आला, पण दार उघडण्याची हालचाल झाली नाही. मला थोडे आश्चर्य वाटले. मी दरवाजा ढकलला. तो किंचित बंद नव्हता. समोरचे दृश्य पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा स्वतःचा नवरा आदित्य आणि माझी एकुलती एक मुलगी रिया एकमेकांना अशा प्रकारे मिठी मारून उभे होते, जणू ते जगातील कोणत्याही अडथळ्याला न घाबरता एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून प्रेमाचा तो बहरलेला क्षण जगत होते. त्यांचे कपाळ एकमेकांशी टेकलेले होते. रियाचे केस आदित्यच्या खांद्यावर विखरले होते. त्याने तिचा चेहरा हातांनी वेढला होता, अगदी हळुवारपणे, जणू ती सर्वात अनमोल मूर्ती आहे. तिच्या नजरेत उत्कंठेचा आणि समर्पणाचा अखंड झरा होता. आदितीचे ओठ रियाच्या कपाळाजवळ एक लांबलचक प्रेमळ चुंबन घेत होते. त्यांच्या श्वासांची, स्पर्शाची, आत्म्याची एक अनोखी गुंफण झाली होती. ती क्षणभर नव्हती, तर कित्येक वर्षाच्या दडलेल्या भावनांचा स्फोट होता. आदित्यने रियाच्या कानात काहीतरी कुजबुजले. ती लाजेचा हसली. त्यांच्या कपाळावर तिने गोंडस चुंबन दिले. त्यांचे हात एकमेकांना ओढत होते. त्यांची नजर वेडावलेली होती. त्यांच्या शरीरात एक प्रकारची प्रेमाची तांडव चालला होता. त्यांच्या शरीरात एक प्रकारची प्रेमाची तांडव लागली होती. मी तिथे उभे राहिले, क्षणभर शून्यात पाहत होते. माझ्या काळजाचे ठोके थांबले. ज्यावर मी जीवापाड विश्वास ठेवला होता, त्याच माणसाने, माझ्या नवऱ्याने आणि माझ्या मुलीने एकत्र येऊन माझ्या विश्वासाची पायमल्ली केली. मी जमिनीवर कोसळले. डोळ्यांना आणलेली पाणी पुसताना माझे हात थरथरत होते. आदित्य जेव्हा मला पाहिले तेव्हा तो स्तब्ध झाला. रियाचेही हात मागे सरकले, पण त्यांच्या डोळ्यात शरम नव्हती, तर एक प्रकारची वेदना होती, एक प्रकारची व्यथा होती, जी त्यांच्या प्रेमाची गुंतलेली होती. रिया अगदी थरथर कापत होती. तिचा चेहरा पिवळा पडला होता. तिचे हात जोडले गेले होते. ती माझ्या दिशेने एक पाऊल टाकू शकली नाही. तिच्या पायाखालची जमीन सरकत होती. आदित्य खाली मान घालून आवाज काढला, स्नेहा, मी तुझं काही बोलणं. मी उभा राहिले आणि त्याच्याकडे तिरस्काराच्या वेदनेच्या नजरेने पाहिले. एक शब्द नको बोलू. तू माझा विश्वास गमावलास. तू कोण आहेस हे आता मला कळून चुकलं. मला तुझं तोंडही बघायचं नाही. तू या क्षणी हे घर सोडून जा. आदित्यने माझ्या पायाकडे सरकत खाली वाकून मला स्पर्श केला. नेहा, एकदा माझी गोष्ट ऐकून तर घे. तू मला सगळं स्पष्ट करून दे. नाही, तुझी कोणतीही सफाई नको. माझा आवाज तुटत होता. रिया माझ्याकडे पाहत होती. आई, कृपया ऐक. तू बोलू नकोस, मी तिला उद्देशून म्हणालो. तू आता तुझ्या खोलीत जा. तिच्या डोळ्यात पाणी होते, पण ती वेगाने आतल्या खोलीत गेली. तिची दार बंद झाले आणि आतून हुंदक्यांचा आवाज येत होता. मी बेडवर बसले. डोके फिरत होते, हृदय रडत होते. आदित्य माझ्या पायाशी येऊन बसला. त्याने माझे हात आपल्या हातात घेतले. मी झटकून सोडले, पण तो अडून बसला. स्नेहा, तू जे पाहिलंस ते सत्य आहे. मी रियावर वेड्यासारखा प्रेम करतो. तिच्यासाठीच मी या घरात नोकर म्हणून आलो. ती आणि मी यांच्या खूप आधीपासून ओळखतो. आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो, एकाच आर्ट ग्रुपमध्ये. तोपर्यंत येण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता. तू तिच्यासाठी एक संपन्न उच्च कुटुंबातील मुलगा शोधत होतीस. मी गरीब होतो. नोकरी नव्हती, श्रीमंती नव्हती. मी तुला सांगितले असते तर तू मला कधीच स्वीकारले नसतेस. रियाला नाही म्हणायची भीती होती, पण आमचं प्रेम असं जबरदस्त होतं की आम्ही पर्याय शोधला. मी या घरात आलो तो रियासोबत वेळ घालवण्यासाठी, पण तू मला एवढं प्रेम, विश्वास, आधार दिलास की मी अडचणीत आलो. मला तुझं मन दुखवायचं नव्हतं. मी ठरवलं होतं एक दिवस तुला नीट सांगेन, पण तो दिवस येता येता ही परिस्थिती आली. रियाची नजर, तिचे स्पर्श, तिचं हास्य,
त्याने मला वेड करून सोडलं. आम्ही प्रयत्न केला दूर राहण्याचा, पण प्रेमाला दूर ठेवता येत नाही. आज तू पाहिलंस ते खरं होतं, पण त्या क्षणी आम्ही सत्याला सामोरे जाण्याचा निर्णय घेत होतो. रिया तुला सांगणार होती, मीही तुला पत्र लिहायचो, पण तू आधी येऊन सगळं पाहिलंस. मी तुझी माफी मागणार नाही, कारण माझी चूक मोठी आहे, पण मी रियाला सोडू शकत नाही. स्नेहा ती माझा श्वास आहे, माझे कारण आहे, आणि तू माझे कुटुंब आहेस. तूही माझ्यासाठी महत्त्वाची आहेस, पण माझी दिशा रिया आहे. त्याच्या आवाजात अश्रूंची ओल होती. त्याने माझ्या पायांना हात लावला. मला या घरातून काढून टाक, पण रियाचे हृदय जिंकण्याचा अधिकार मला दे. त्या क्षणी माझा मेंदू सुन्न झाला होता. मी रियाला खोलीतून बोलवले. ती घाबरलेली पण आतून निश्चयाने उभी होती. आई, मी त्यांच्यावर जीवळपार प्रेम करते. आमचं नातं फक्त आत्ताच नाही तर वर्षापासून आहे, पण मला तुझी भीती होती म्हणून सांगता आलं नाही. मी दोघांकडे बघितलं. त्यांच्या डोळ्यात प्रेमाचा वेग होता. त्यांच्या हृदयाची धडधड जवळजवळ ऐकू येत होती. मी हळू आवाजात म्हणालो, तुम्ही दोघे आता हे घर सोडा. तुम्ही तुमच्या सुखाने संसार करा. तुमचं प्रेम खरं आहे हे मी नाकारू शकत नाही, पण मी या घरात तुमचं स्वागत करू शकत नाही. आदित्यने उठून रियाचा हात धरला. त्या हातात प्रेम आणि वचन होते. रियाने आदित्यकडे पाहिलं आणि हलकं हसली. ते हसू जणू म्हणत होतं, आपण जगू, काहीही झालं तरी. दोघे मंद पावलांनी घराबाहेर पडले. त्यांचे हात एकमेकांत गुंफले होते. बाहेर झाडांच्या पावनांतून उन्हांची किरणं त्यांच्यावर पडत होती. रियाने आदित्यच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्याने तिला कसून मिठी मारली. त्या मिठीत संपूर्ण विश्व होतं, वादळे, निराशा, पण सर्वात वर प्रेमाचा विजय. मी खिडकीतून त्यांना जाताना पाहिलं. माझ्या डोळ्यातून अश्रू सरकले. तो अश्रू दुःखाचा होता, विश्वासघाताचा, पण थोडा सुटकेचाही. कारण माझ्या मुलीने तिचं प्रेम शोधलं होतं, जरी ते माझ्या आयुष्याचा उलट दिशेने गेलं. त्या दिवसानंतर मी पुढचं आयुष्य एकट्याने जगू लागले. रिया आणि आदित्य यांचा नवीन संसार झाला. त्यांच्या खुशीची बातमी कधीतरी येत असे. मी त्यांना भेटायचे टाळले, पण मनातल्या मनात त्यांच्या प्रेमाचा आदर करायचे. प्रेम कितीही वेळ असंगत वाटलं तरी ते नियतीचं एक सत्य आहे, हे मी त्या दिवशी जाणून घेतलं. तर मित्रांनो, मी जे केलं ते बरोबर केलं की चूक, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडल्यास कथेला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.